राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांशी संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे। भाजपने उमेदवारी न दिल्यास हाती तुतारी घेऊन हर्षवर्धन पाटील दत्ता मामा भरणेंविरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन पाटलांचं विमान बारामतीच्या रनवेवर। हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात। हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी देण्यास पवार इच्छुक। दत्ता मामा भरणेंमुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांची चांगलीच कोंडी झाली आहे। इतर नेत्यांना विधान परिषद आणि राज्यसभा मिळाली, पण हर्षवर्धन पाटील प्रत्येक वेळी प्रतीक्षा यादीवरच राहत असल्यानं त्यांची अस्वस्थता वाढली आहे। लोकसभा निवडणुकीत दिलेलं आश्वासन देखील पाळलं जाईल याची शक्यता दिसत नसल्यानं हर्षवर्धन पाटील समर्थकांनी विमान या चिन्हावर अपक्ष लढण्याची तयारी केली आहे। दुसरीकडे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हर्षवर्धन पाटलांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या पक्षाच्या ऑफरवर अजूनही विचार केलेला नाही। ते सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। सुप्रिया सुळेंना या संदर्भात सांगितल्यावर त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा भाऊ म्हणून उल्लेख केलाय। त्याचं मला काही माहिती नाही। मला एक गोष्ट माहिती आहे की आज हर्षवर्धन भाऊंचा वाढदिवस आहे आणि हर्षवर्धन भाऊ तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000। अशी कोणतीच चर्चा नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। माझी त्यांची काही चर्चा झालेली नाही किंवा कोणता संपर्कही नाही, तर मी काही बोलून त्यांच्यावर त्यांच्या पक्षात अन्याय करणं हे काही मला योग्य वाटत नाही। हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय चालीकडे दत्ता मामा भरणे यांचं बारीक लक्ष आहे। हर्षवर्धन पाटील विरोधी पक्षात सामील झाले तर सुंठी वाचून खोकला जाईल असं दत्ता मामा समर्थकांना वाटतं। हर्षवर्धन पाटलांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करणार अशी ग्वाही देखील दत्ता मामांनी दिली आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं व्हावं वाटतं, मिळावं वाटतं। त्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही। जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुमची भूमिका काय? जोरात काम करणार मी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची रणनीती कमालीची यशस्वी ठरली। शरद पवारांनी इंदापूरच्या पटावर योग्य सोंगट्या फेकल्या। हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत आल्यास पवारांनी निम्म मैदान मारल्यासारखंच होणार आहे। इंदापूरहून राहुल ढवळेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।